नमस्कार, मी पुन्हा माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा दरवर्षीप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर या ठिकाणी गुढीपाडव्याचा मेळावा जो आहे तो आज पार पडणार आहे। संध्याकाळी 7 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना आणि त्यासोबतच कार्यकर्त्यांना जे आहे ते कानमंत्र देणार आहेत। नवा महाराष्ट्र राजसाहेबांना नेहमीच घडवायचा असतो आणि आज पुन्हा त्यांनी आपल्या पोस्टमधून जे आहे नवा महाराष्ट्र घडवूया असं आवाहन जे आहे संपूर्ण मराठी जनांना, संपूर्ण महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना केलेलं आहे। त्यांच्या या सभेसाठी माहिती आपल्याला की नेहमीच गर्दी होत असते आणि हीच गर्दी आपण माझ्या मागे बघू शकता। पदाधिकारी, कार्यकर्ते आता येण्यास सुरुवात झालेली आहे। असेच काही बुलढाण्यातले पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष असतील, नवनिर्वाचित सरपंच असतील, हे आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार, माय महानगर मध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, साहेबांचा मेळावा अर्थातच सर्वच जण उत्सुक असतात ह्या मेळाव्यासाठी। आपण कुठून आलेला आहात, आपण नेमकं काय करता, पक्षाची नेमकी जबाबदारी आपल्याकडे काय आहे आणि काय सांगाल? मी शिवा पुरंदरे, मनविसीचा जिल्हाध्यक्ष, बुलढाणा जिल्हा। आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे आज शिवाजी पार्क येथे संपन्न होत आहे। तर यांचे विचार ऐकण्यासाठी, सन्माननीय राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही आलेलो आहे। तरी मला अशी अपेक्षा आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेतून पक्ष कार्यकर्त्याला काय आदेश देतात आणि पक्षबांधणी माझा मेन मुद्दा आहे। आणि माझ्या मतदारसंघात पक्षबांधणीवर माझा भर चालू आहे आणि येणारी पक्ष नोंदणी ही महत्वाची आहे। माझ्या सिंदखेडराजा मतदारसंघात जवळपास 5,000पर्यंत सदस्य नोंदणी झालेले आहेत। तरी येणाऱ्या ह्या जाहीर सभेतून राजसाहेब पक्षबांधणी आणि पक्ष संघटना याच्यावर जास्त भर देतील अशी मला अपेक्षा आहे। आणि येणाऱ्या दिवस ग्रामीण भागात जास्त अजून सरपंच म्हणा, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक काही आरक्षणामुळे लांबणीवर पडलेला आहे। त्या थोड्याच दिवसात आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुका होतील, त्यात बिन मनसेचा घवघवीत यश निर्माण होईलच अशी मला अपेक्षा आहे। अर्थातच तुम्ही म्हणता की तुम्ही पक्षबांधणीवरती भर दिलेला आहे। यंदाच्या निवडणुकांमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला अनेक नवीन बदल असे बघायला मिळाले। सरपंच आपल्याला नवनिर्वाचित जसे आहेत तसे निवडून आलेले सुद्धा बघायला मिळालेले आहेत। काय वाटतंय, राजसाहेबांनी आज जो संदेश दिलेला आहे, नवा महाराष्ट्र घडवूया, अर्थातच साहेब नेहमीच महाराष्ट्र घडवण्याची भाषा सांगत असतात, नेहमीच तो कानमंत्र देत असतात, पण एक पदाधिकारी म्हणून, एका ठिकाणाचं नेतृत्व म्हणून साहेबांच्या मनातला नवा महाराष्ट्र नेमका कसा असेल? नाही, साहेबांच्या मनातील नवा महाराष्ट्र म्हणजे हेच सांगायचं मला की मराठी मुद्दा राजसाहेबांचा अस्मितेचा मुद्दा आहे आणि मराठी माणसासाठी महाराष्ट्र नवसेना खंबीरपणे त्यांच्या म्हणजे मराठी तरुणांच्या पाठीशी आहे। मराठीचा विषय असो किंवा अन्य इतर काही गोष्टींचा विषय घेतला तर महाराष्ट्र नवसेना अग्रेसर असतील। आणि मला एवढंच सांगायचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून, यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक झाली, मुंबई असो की इतर महानगरपालिका घ्या, इथं राजसाहेबांनी केलेल्या कामाला लोकांनी थारा नाही दिला। यावेळेस पैसा चालला निवडणुकीने, पैसा जिंकला, काम हरलंय, याच्यातून सिद्ध झाले। यावेळेस साहेब या जाहीर सभेतून ते संबोधित करणारच आहे, पण नेमकं राजसाहेब आता कार्यकर्त्याला काय आदेश देतील त्याची वाट आम्हाला आतुरता आहेच, थोड्या वेळात ती कळेलच आपल्याला। पण तरी पण काय वाटतंय, कारण की ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला पहिल्यांदाच ठाकरे बंधूंची युती बघायला मिळाली। मराठी माणसाच्या मनातली, त्यांच्या नजरेतली आणि जी बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती ते ठाकरे बंधू आपल्याला एकत्र आलेले बघायला मिळाले, त्याचा फायदा झाला असं वाटतंय? नाही, सन्माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेबांची युती झाली, अतिशय चांगली युती झाली आणि महाराष्ट्राला अनेक दिवसापासून इच्छा होती की दोन भाऊ एकत्र आले पाहिजे। त्या कारणाने ही युती भविष्यात बिन अशी टिकली पाहिजे। आता दोन भाऊ एकत्र येतात तर भविष्यात येणाऱ्या विधानसभा असो किंवा जिल्हा परिषद ही युती कायमस्वरूपी असावी। राजसाहेबांचे ध्येय धोरण ही युती समोर घेऊन कायमस्वरूपी सोबतच असावं अशी मला अपेक्षा आहे। अर्थातच आपल्यासोबत सरपंच आपण त्यांच्याशी बातचीत करूया, त्यांच्याशी जाणून घेऊया की काय सांगाल, नवनिर्वाचित सरपंच आहात, काय साहेबांचं ध्येय पूर्ण करायचंय, साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र नेमका कसा घडवायचा? मी राजेश शिंदे, राष्ट्रमाता सिंदखेडच्या तालुक्यातील कुंभीफळ नगरीचा सरपंच, सर्व माझ्या बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थी साहित्य सर्व पदाधिकारी माझ्या सोबत आहे। आज रोजी दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रमाता जिजाऊच्या घरातून येतोय आणि खरोखर राजसाहेबाचं स्वप्न आहे आणि राजसाहेबाचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। कारण मी सर्वसामान्य कुटुंबातला एक दुसऱ्यांदा सरपंच आहे। मी एकदा नाही दुसऱ्यांदा सरपंच झालो, ते पण थेट जनतेतून झालो। हे सर्व माझे विद्यार्थी साहित्य सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आवरात माझ्यासाठी मेहनत करतात आणि माननीय साहेबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज रोजी आम्ही गुढीपाडव्या निमित्त साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी या शिवतीर्थावर पोहोचलो आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती असो, ग्रामीण भागात राजसाहेब ठाकरे हे अति जोरात पंचायत समिती, जिल्हा परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष चालणार आहे। कारण कान्या कोपऱ्यात, तांडा, वस्तीत, वाड्यात
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोहोचली आहे. माझी कृपा करून विनंती आहे सर्व पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना, आपण ग्रामीण भागात फिरा. माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार जे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष असन, सरचिटणीस असेल, पक्षाचे नेते असन, संपर्क अध्यक्ष असन, ग्रामीण भागात राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण फिरलं पाहिजेत. आणि येणाऱ्या निवडणुका, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, 2029चा विषय असो, साहेब मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्व महाराष्ट्राचे जे नेते फिरतात ना, त्यांना विनंती करतो की आपण ग्रामीण भागात फिरा. खाली टिपटॉपचे कपडे घालून फिरू नका, ही आग्रहाची विनंती. आणि गुढीपाडवा निमित्त सर्व माझ्या मराठी बांधवांना शुभेच्छा देतो. आणि सर्वसामान्य कुटुंबाचा सरपंच झालो, सर्व माझ्यासारखे सरपंच महाराष्ट्रभर झाले पाहिजेत, हेच मी स्वप्न बघतो. सर्वांना तुम्हाला पण शुभेच्छा देतो आमच्याकडे जे बाईट दिल्याबद्दल. मॅडम, थँक्यू. आणखी काही पदाधिकारी जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी पण बातचीत करू, त्यांना पण विचारू की ते नेमके आज कुठून आलेले आहेत, कधी निघालेत. कारण की आपण बघतोय बुलढाण्यावरून सुद्धा पदाधिकारी आलेत, ते कुठून आले आणि कधी निघालेत. साहेब आज नेमकं काय सांगतील हे ऐकण्यासाठी ते आतुर आहेत. आम्ही वाशिमवरून आलेलो, विदर्भातून आलेलो आणि विदर्भात राजसाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही जीवाचा प्राण करणार आहोत. आणि मी मनसे शहराध्यक्ष वाशिम आणि माझे पदाधिकारी आम्ही 500 किलोमीटरवरून साहेबांच्या गुढीपाडवा मेळावा करता आलेलो. आणि 100% आम्ही राजसाहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. विदर्भ राजसाहेबांच्या हाताने घडावा अशी आमची इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अर्थातच विदर्भ असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र असो, हा साहेबांच्या हाताने घडावा असं इथे येणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं, प्रत्येक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे. पाहूयात की नेमकं संध्याकाळी 7 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आणि उपस्थितांना नेमकं काय कानमंत्रे देतात, नेमकं त्यांच्या नजरेतला नवीन महाराष्ट्र कसा असणार आहे, आज हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. राज्यातल्या सर्व इतर घडामोडी जाणून घेण्याकरता आपण आमच्या माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला फॉलो करायला आणि त्यासोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.